नेमकी आजी झाडावर का चढली आहे ते बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग बघावा लागेल. तर आजच्या व्लॉगची सुरुवात करू. आज सकाळी 3 वाजताच मी उठलेलो, फ्रेश झालो, फटाफट रेडी झालो. आता रात्रीचे 3:40 झाले आणि घरी पण माहिती नाही आणि गावाकडे पण माहिती नाही की मी आता गावाला येतोय. जर मम्मीला कळालं ना की मी रात्रीचं 3:30 वाजता गेलो आहे, थोड्या वेळाने मम्मीचा कॉल येणार मला, पण अशा शिव्या कानार येणार. पण मी चाललो आहे गावाला. का मग काय, रस्त्याला कोणीच नव्हतं, मग मी निघालो. नंतर थोड्याच वेळात हायवेला लागलो. जवळजवळ आता 50 किलोमीटर आलो आहे आणि पहिला स्टॉप घेतला पेट्रोल टाकण्यासाठी. मग काय, फटाफट गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, मग निघालो. हायवेला लागलो तर उंबरमाळीला पोचल्या थोडा थोडा पाऊस लागायला लागला. पुढे पण पूर्ण भिजून जातो काय, पण मी निघून गेलो तिथून. नंतर मग ब्रेक घेण्यासाठी थांबलो. साईकृपाला येऊन शेवभाजी आणि तंदूर रोटी खाल्ली. झोप येत होती म्हणून रेडबुल पिऊन निघालो. तितक्यात बाहेर उजेड पण झाला होता. त्यात व्ह्यूची मजा घेत मी निघालो. थोड्याच वेळात हायवेवरून एक्झिट घेतला. राईट मारल्यानंतर लागलो मग गावाकडच्या रस्त्याला. तिकडे लागल्यावर वातावरण सुंदर होतं एकदम. मध्येच घाटात थांबलो. गाडी तर एकदम चमकत होती. तर मी पण थोड्या वेळ तिथं थांबून व्ह्यूची मजा घेतली. नंतर मग गावाकडे हेल्मेट आतमध्ये ठेवलं. मग लागलं गावच्या रस्त्याला. जाता जाता निळवंडे धरणापर्यंत आलो. तिकडे थोडा वेळ थांबलो. मग आलो घराकडे. घरी बघितलं तर आजी आजोबा आधीच वाट बघत होते. तितक्यात गाडी पाहून आजी पण बाहेर आली. बाबा खुर्चीत बसले होते. नंतर जेवण केलं. नंतर पुढे काय काय करणार आहे आपण ते बघूया पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता फॉलो करा.